तर नमस्कार पब्लिक, जय शिवराय. परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नंदी बैलाचं दर्शन घेतलं होतं, तेवढ्यात आपल्याला वासुदेवाचं पण दर्शन झालं. तर चला म्हणलं दर्शन वगैरे घेऊ, म्हणलं मस्तपैकी वासुदेवाचं पण दर्शन घेतलं. दर्शन घेतलं होतं तोपर्यंत तिथून नानी धामचे महाराज म्हणजे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांची पालखी चाललेली. पालखीचं दर्शन घेतलं होतं तेवढ्यात गुढीपाडवा हा आपला हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे आणि तसंच ही हिंदू नूतन वर्ष म्हणून पण साजरा केला जाते. त्यामुळे आपल्या धर्मातील लोक कसं आपल्या रूढी परंपरा आहे त्यांची जोपासना करताना दिसून आले. तेवढ्यात तिथून चाललेलं ढोल ताशा पथक ऐका मग. मस्तपैकी ढोल ताशाचा आवाज ऐकून कानकीर झालं होतं. तेवढ्यात तिथून आपले मगाचे महाराज म्हणजे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांची पालखी निघालेली. त्यांचं पण दर्शन घेतलं. मग टाळ आणि मृदुंगाचा आवाज ऐकून मन एकदम प्रसन्न झालं. तेवढ्यात तिथून चाललेला एक रथ. रथामध्ये बघितलं तर श्रीकृष्णाने जे एका कणगोळीवर पर्वत उचललेला, ज्याचं नाव गोवर्धन पर्वत आहे, त्याचं संवर्धन करण्यासाठी एक त्यांच्या माध्यमातून ते संदेश देत होते. एवढ्या सगळ्या पालख्या आणि भक्तिमय वातावरण बघून मन एकदम प्रसन्न झालं. तर चला म्हणलं मग आता काय तर खाऊया म्हणलं पोटाला. मग काय ना, मी आणि अथर्व निघालो उसाचा रस प्यायला, कारण ऊन पण पडलेलं आणि शरीर पण थकलेलं. तर चला म्हणलं उसाचा रस पिऊया. मस्तपैकी उसाचा रस पिऊन झाल्यावर आम्ही निघालो शनिवार वाडा बघायला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला जाताना कसं शनिवार वाडा पण लागतंय. तर चला म्हणलं बघूया. तिथे गेल्या गेल्या बघतो तर एक सुंदर अशी रांगोळी काढलेली. तर काय नाही, मग शनिवार वाडा वगैरे बघितला बाहेरनं. आत काय गेलो नाही आम्ही. तर चला म्हणलं बाहेरनं शनिवार वाडा बघून जाऊया म्हणलं रूमवर. मग काय नाही, मी आणि अथर्व निघालो रूमकडे जाताना बघतो तर काय मेट्रोच्या खालच्या साईडला बसलेला आग्या मावाळ. त्याला काय आम्ही उठवलं नाही, तसंच आम्ही रूमवर गेलो. रूमवर गेल्यानंतर अथर्व आलता चितळे बंधूची खवा पोळी आणि भाकरवडी घेऊन. काय नाही, मग मस्तपैकी खवा पोळी आणि भाकरवडी खाल्ली. त्यानंतर आजचा ब्लॉग इथे संपला. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय.